जे लोक ॲक्टिव्ह आहेत अँटी BJP अँटी संघ ह्याच्यामध्ये ते सगळ्यांनीच अगदी उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांच्याबरोबर सामाजिक संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते देखील सहभागी झालेले आहेत. महात्मा गांधींचे पंतू तुषार गांधी आपल्याबरोबर आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील मतदारांना आव्हान केलेले आहे. त्यासाठी प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था देखील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काढलेली आहे. त्यांनी काय आव्हान केलेलं आहे महाराष्ट्रातील मतदारांना आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊयात. सर नमस्कार. सर तुम्ही एक नवीन फाउंडेशन केलेलं आहे. काय या फाउंडेशनचं नाव आहे आणि काय काम असणार आहे? काय तुम्ही मतदारांना आव्हान करत आहात? फाउंडेशन नाही, हे ग्रुप आहे ॲक्टिव्हिस्टचं आणि प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र म्हणून आम्ही त्याचं नाव ठेवलं आहे. आणि महाराष्ट्राची जे एक छबी होती पुरोगामी, सिद्धांतवादी आणि सहिष्णू, ते गेल्या 1-2 वर्षापासून फार बिघडली आहे. आणि जे आपण एक सिद्धांतवादी राजनीती वगैरे जे बघायचो आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्राला एक प्रमुख स्थान पुरोगामी राज्य म्हणून भेटलं होतं, त्याच्यावर गेल्या वर्षभरात जे सगळं घडलं इकडे आणि ज्या पद्धतीनं सत्ता हडपून घ्यायचा एक प्रयोग इथे केला गेला, त्याच्यामुळे महाराष्ट्राची छवी बदनाम झाली. आणि आम्हाला असं वाटतं की ह्यावेळी निवडणुकांमधून आपल्याला तो जो एक महाराष्ट्रावर कलंक लागला आहे तो आपण धुवून काढू शकतो. आणि म्हणून जे समविचारी लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन ह्यावेळेला ठरवलं की आपण ह्यावेळेला जे लोकसभाचे निवडणूक होऊन राहिली आहे त्याच्यात स्पष्ट भूमिका घेऊन, फक्त आमचं काय असायचं की पूर्वी आम्ही ह्यांना नका देऊ वोट किंवा त्यांना नका देऊ वोट असंच सांगायचो लोकांना, पण ह्यावेळी हे गरजेचं आहे की ह्यांना नका देऊ असं सांगितलं तर कोणाला द्या हे पण सांगायची गरज आहे. कारण कित्येक वेळी आपण पाहतो की ह्यांना आम्ही वोट देणार नाही पण त्यांची जे बी टीम असते ते आम्हाला बरी वाटते म्हणून त्यांना देऊन परत ह्यांची जीत सुनिश्चित करून द्यायचंच आम्ही कार्य करत असतो. आणि तसा यावेळेला वोट वायफळ जाऊ नये म्हणून आम्ही स्पष्ट भूमिका घ्यायचं ठरवलं. आणि महाविकास युतीचे जे गठबंधन झालं आहे त्याला आम्ही सपोर्ट करायचं आव्हान ह्याच्यातून केलं आहे. आणि एक पब्लिक अपील ज्याच्यात पुष्कळ ज्यांची इज्जत आहे वेगवेगळ्या वॉक्समधून, सिनेसृष्टीमधून, साहित्यकार, इतिहासकार, चळवळीतले लोक, स्वतंत्रता सेनानी जी पारीख जे 100 वर्षाचे आता झालेत ते आमचा पुढाकार घेऊन राहिलेत. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून अशी एक अपील महाराष्ट्राच्या वोटरांना केली आहे की ह्या वेळेला आपला वोट वेस्ट होऊ देऊ नका. आणि भाजपची जी युती आहे ज्यांनी फारच हलक्या पद्धतीची राजनीती इथे चालवली आहे त्यांना हरवायला पाहिजे. सर तुम्ही म्हणताय आतापर्यंत तुम्ही सांगायचे की कोणाला मतदान करू नका, आता यावेळेस तुम्ही काय सांगताय, कोणाला मतदान देऊ नका आणि कोणाला मतदान द्या? यावेळेला आम्ही स्पष्ट हे सांगितले की जे भाजपची युती झाली आहे, तोडलेली शिवसेना आणि तोडलेली राष्ट्रवादी, म्हणजे ह्याचं खरं नाव गद्दारांची युती असं असायला पाहिजे. त्या गद्दारांची युतीला हरवायची. आणि महाविकास आघाडी जे एक चांगला चॅलेंज ह्यांना हरवायची क्षमता ठेवते त्यांनाच वोट करायचा आणि वोट वाया घालू द्यायचं नाही. आम्हाला हे मान्य आहे, आमचे हे नेता आहेत म्हणून बाकीचे जे पक्ष उभे राहिले आहेत आणि त्यांचं फक्त एकच कार्य आहे की भाजप युतीला जिंकून द्यायचं, त्यांची जीत सोपी करून द्यायची, म्हणून त्यांना वोट देऊ नका अशी आम्ही अपील करतोय.
सर, तुम्ही भाजपला वोट देऊ नका म्हणताय, महाविकास आघाडीला मतदान द्या. तुम्ही बी टीमचा देखील उल्लेख केलेला आहे आणि ते भाजपला जिंकण्यासाठी मदत करतात अप्रत्यक्षपणे. तुमचा रोख कोणाकडे आहे? वंचित बहुजन आघाडीकडे, प्रकाश आंबेडकरांकडे? वंचित बहुजन आघाडी आणि MIM ते दरवेळेला इलेक्शनला आपले कॅन्डिडेट्स उभे करतात आणि इतक्या वर्षाचा इलेक्शन रेकॉर्ड आहे की ते जिंकत नाहीत, पण त्यांना जे वोट पडतात त्याच्यामुळे जे पर्यायी उमेदवार आहे भाजप आणि जे संघाची जे दक्षिणपंथी विचारधाराचे प्रतिनिधी पार्टीज आहेत त्यांचं जिंकणं सोपं होऊन जातं. म्हणून हे जाणीव असायला पाहिजे आणि म्हणून हे स्पष्टपणे सांगायची गरज आहे. म्हणजे तुम्ही स्पष्टपणे सांगताय MIM आणि वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांना मतदान करू नका. अगदीच स्पष्टपणे हे सांगायलाच हवं की कित्येक काही जर मैत्रीभाव असला तरी जे चूक आहे ते चूक सांगायची हे वेळ आहे. कारण जर ह्यावेळी स्पष्ट मत दिलं नाही तर जे चूक पूर्वी झाली आहे तेच परत होत राहणार आणि ह्या वेळेला आपल्याकडे जर आपलं संविधान, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर जपायचं असेल, वाचवायचं असेल, ती हे शेवटची संधी आहे. म्हणून ह्याच्यात गफलत होऊ शकत नाही. सर, तुम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही मतदारांना आव्हान करणार आहात, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचणार आहात, त्याचा काही तुम्ही प्लॅन तयार केलात? फिरणार आहात, सभा घेणार आहात किंवा आणखीन काही माध्यमातून? आम्ही सोशल मीडियाचा उपयोग करून घेऊ, सभा पण करू आणि जिथे जिथे ज्या मंचावरून आम्हाला संधी भेटेल त्या मंचावरून आमचा हा निरोप सगळ्यांना, आमचा हा संदेश सगळ्यांकडे पोचवू आम्ही. सर, तुम्ही म्हटलात सामाजिक कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहेत, साहित्यिक, सिनेसृष्टीतील कलाकार देखील असणार आहेत. या संदर्भात तुमचं कोणाशी बोलणं झालंय का? कोणी तुम्हाला प्रतिसाद दिलाय? कोणी सहभागी होत आहे? पुष्कळ लोकांनी प्रतिसाद दिला. पुष्कळ लोकांनी सामोरा येऊन आमचं नाव ह्याच्यात इन्क्लूड करा हे आम्हाला सांगितलं. मी नावं दिलीत आपल्याला. जीजी पारीख आमच्याबरोबर आहे, रावसाहेब कसबेंनी आपलं नाव आम्हाला दिलं आहे, श्यामदादा गायकवाड, अमोल पालेकर, मग मेधा पानसरे आणि असीम सरोदे आहेत. जे लोक ॲक्टिव्ह आहेत अँटी BJP, अँटी संघ ह्याच्यामध्ये, ते सगळ्यांनीच अगदी उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिला याला. सर, तुम्ही सक्रिय राजकारणात नाहीत, मात्र बाबासाहेबांचे जे वंशज आहेत, वारसदार आहेत, नातू आहेत डॉक्टर प्रकाश आंबेडकर, ते विरुद्ध महात्मा गांधींचे पंतू, असाही संघर्ष आता या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळेल. ते सक्रिय राजकारण नाही, कारण ते सक्रिय राजकारणात आहेत, मी नाही आहे. मी ॲक्टिव्हिझममध्ये आहे. आणि बघा, पूर्वी मैत्री होती आणि भविष्यात पण मैत्री राहणार, पण ज्या सिद्धांतावर आम्ही उभे आहोत तिथे जर ते त्याच्या विरुद्ध जात असेल तर ते टीका करण्याचा हक्क आणि कर्तव्य आहे, म्हणून टीका करतो. त्याचा हे अर्थ काढायची गरज नाही की आता दुश्मनी होणार किंवा आम्ही एकमेकाचा विरोध करत राहू. सर, वैचारिक लढा असेल, मात्र तुम्ही आता त्यांच्या विरोधात आहात. हो, अगदीच. आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना म्हणून महात्मा गांधींचे पंतू तुषार गांधी देखील उतरलेले आहेत आणि या लोकसभा निवडणुकीत ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात देखील प्रचार करणार आहेत. त्यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि वंचितला मतदान करू नका असं आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह नितीन पाटणकर, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.